आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे महाराष्ट्रातली मोटेगावकरच्या बद्दलची। नीट पेपर फुटी प्रकरणात मोटेगावकरचं नाव समोर आलं खरं, पण प्रत्यक्षात मोटेगावकरचं आर्थिक साम्राज्य खूप मोठं असल्याचं समोर आलंय। लातूर शहरामध्ये असलेला 5 मजल्यांचा बंगला ही तर गोष्ट आहेच, पण यासोबत आणखीन काही धक्कादायक व्हिडिओ मोटेगावकरचे समोर आले। यात तो विद्यार्थ्यांना शिकवताना टिप्स किंवा शॉर्टकट्स या नावाखाली अश्लील शब्दांचा वारेमाप वापर करतोय। एवढंच नाही तर जे डॉक्टर होणार आहेत ना, त्यांना शिकवताना वर्गामध्ये अंधश्रद्धेचा इतका वापर केला गेलाय, तुम्हीच पहा। ओ सानिया सेक्सी तेरी पोज। सानियाचा डाऊन पिऊन लिव्हर खराब झाला बेटा। 4 ग्राम पुण्य मिळते असतात। 144 वर्षानंतर हा पर्व आलाय। प्राध्यापक मोटेगावकरचा ICC क्लास महाराष्ट्रात अव्वल, डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारं भारतातलं विश्वसनीय नाव। RCC क्लासचा नंबर 1, 2 आणि 3 अशा भपकेबाज आणि पालकांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती। पण या क्लासमधलं वास्तव काय, इथली मुलं शिकतात काय, तुम्हीच पहा। नापसंद ऐश्वर्या सबको बिपाशा MC। ओ सानिया सेक्सी तेरी पोज। सानियाचा डाऊन पिऊन लिव्हर खराब झाला बेटा। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या मोटेगावकरचा हा धक्कादायक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। नीटची तयारी करणाऱ्या मुलामुलींना मोटेगावकर आक्षेपार्ह भाषेचा वापर करून शिकवतो। केमिस्ट्रीमधील पिरियॉडिक टेबलमधल्या धातूंची नावं लक्षात ठेवण्यासाठी अनेकदा शॉर्टकट वापरले जातात। मजेदार आणि लक्षात राहतील अशा वाक्यांच्या माध्यमातून ही नावं मुलांनी लक्षात ठेवावीत अशी अपेक्षा असते। मात्र मोटेगावकरची शिकवण्याची पद्धत पाहता त्याला कसलंच भान राहिलेलं दिसत नाही। हाल न का रे करू फिमेलचे बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची। बाई बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली। कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला। ओ सानिया सेक्सी तेरी पोज। सानियाचा डाऊन पिऊन लिव्हर खराब झाला बेटा। फेमस चिकन बिर्याणी आंध्रा टेन्शन। सून म्हणते सासूला काय म्हणते सांगा, ह्यांची अक्काची झाली रंडकी। अशी ही मोटेगावकरांच्या क्लासमधली शिकवणी। एवढंच नाही तर मोटेगावकरनं पालकांना लुबाडण्यासाठी विशेष स्कीम देखील बनवल्या होत्या आणि या स्कीमला त्यानं प्रीमियम बॅचचं विशेष दर्जेदार नाव दिलं। 11वीच्या ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण असतील त्या निवडक विद्यार्थ्यांची प्रीमियम बॅच तयार केली जायची आणि मग या प्रीमियम बॅचमधून विशेष सुविधांच्या नावावर जास्तीची फी उकळली जायची। आणि प्रीमियम बॅचमधली विशेष सुविधा काय होती ते जरा नीट पहा। 4 ग्राम पुण्य मिळते असतात। 144 वर्षानंतर हा पर्व आलाय आणि ह्याला सायंटिफिक रिझन पण आहे बरं। सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेमध्ये फक्त 144 वर्षांत आले नाही, काहीतरी ग्रहमानुसार असायचे। या व्हिडिओमध्ये मोटेगावकर चक्क बेंचवर उभा राहिलाय। एका हातात तांब्या आणि दुसऱ्या हातात आंब्याची पानं। तांब्यामधलं पाणी मोटेगावकर मुलांच्या अंगावर शिंपडतोय। निमित्त काय आहे तर सूर्यग्रहणाचं। हा योग 144 वर्षानंतर आलाय म्हणे। पाणी शिंपडल्यानंतर तुम्ही थेट एम्सला लागणार असं थोतांड मोटेगावकरनं भरल्या वर्गात सुरू केलं। 4 ग्राम पुण्य मिळते असतात। 144 वर्षानंतर हा पर्व आलाय आणि ह्याला सायंटिफिक रिझन पण आहे बरं। सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेमध्ये फक्त 144 वर्षांत आले नाही, काहीतरी ग्रहमानुसार असायचे। हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय। मोटेगावकरवर देशाचे भावी डॉक्टर घडवण्याची जबाबदारी होती। ज्या वर्गात मुलांनी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे धडे गिरवायला हवे होते, तिथेच मोटेगावकरनं अंधश्रद्धेचा बाजार मांडला होता। अशा या मोटेगावकरच्या विरोधात कारवाईचा फास आणखीन आवळला जातोय। CBI पाठोपाठ EDनं देखील या प्रकरणात उडी घेतलीय। शिवराज मोटेगावकरची संपत्ती, बँक व्यवहार आणि गुंतवणुकीची तपासणी केली जाणार आहे। लातूर, नाशिक, नांदेड, पुणे
तसंच अन्य महानगरांमध्ये मोटेगावकरनं अनेक भूखंड, इमारती आणि मंगल कार्यालयं खरेदी केल्याची माहिती मिळतेय. मोटेगावकरनं 2023 मध्ये पुण्यातील वारजे परिसरात मोक्याच्या ठिकाणी सुमारे 51 गुंठे जमीन खरेदी केली. या जमिनीची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत 30 ते 40 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीनं मोटेगावकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्याची सुद्धा तपासणी सुरू केली आहे. गेस्ट पेपर मिळवण्यासाठी पालकांकडून किती रक्कम घेण्यात आली याचाही तपास सुरू झाला आहे. मुलांच्या भविष्याशी खेळ करणारी ही शिकवणी, अंधश्रद्धा, अश्लील भाषा आणि पैशांचा खेळ. ज्या मोटेगावकरवर डॉक्टर बनवण्याची जबाबदारी होती त्याने शिक्षणाचा बाजार मांडला. आता सीबीआय आणि ईडीच्या कारवाईनंतर या संपूर्ण साम्राज्याला घाला बसणार का, हा मोठा प्रश्न आहे. कारण प्रश्न एका क्लासचा नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर.